जामखेड तालुक्यात हळगाव शहरात असणारा जय श्रीराम शुगर लिमिटेड हा एकमेव साखर कारखाना असून जामखेड तालुका परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आपला ऊस या कारखान्याला देत आहेत। बरेच वेळा या कारखानदारांनी रिकव्हरी इतर साखर उत्पादक कारखान्यापेक्षा कमी दाखवली जाते व त्यामुळे ही या सर्व ऊस धारक शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे भाव कमी देण्यात येते। शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर दिली जात नाही, म्हणजेच या कारखान्यावर अवलंबून राहून अथवा ऊस देऊन शेतकऱ्याचे नेहमीच काही प्रमाणात आर्थिक नुकसान होत आले आहे। हा कारखाना खाजगी असून संचालक मंडळ व कारखाना चालक यांच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यावरती नेहमीच अन्याय होत आहे। त्यातच सन 2017-2018 या वर्षातील शेतकऱ्यांचे काही प्रमाणातील बिल शेतकऱ्यांना कारखान्याकडून देण्यात आले नसल्याने त्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात असताना कारखाना प्रशासन त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 8 जानेवारी दुपारी 12 वाजता श्रीराम शुगर कारखाना समोर हलगी बजाव आंदोलन करून कारखाना प्रशासकाला जाणीव करून देण्यात आली। यावेळी आपल्या हक्काच्या वीज बिलाची मागणी करण्यात आली। यावर कारखाना प्रशासन व आंदोलक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे व शेतकरी मार्केटचे संतोष पवार, ऋषिकेश दुचे, भीमराव लेंडे यांच्यात चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झाला असून थोड्या दिवसात शेतकऱ्याची राहिलेली बिले कारखाना प्रशासनाने देण्याची कबुली दिली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। FM स्टारसी आंदोलकांनी आपल्या पुढील प्रतिक्रिया दिल्या आहेत। शेतकरी संघटना जिवाळा फाउंडेशनच्या वतीने जय श्रीराम शुगर कारखाना हळगाव येथे आम्ही गेल्या 17-18 सालातलं जी 205 रुपये टनाप्रमाणे कारखान्याकडून येणं राहिलेलं आहे त्या संदर्भात कारखान्याच्या प्रशासनाची आता चर्चा चालू आहे आणि त्यांची काय भूमिका असं आम्हाला जाणवत नाही की त्यांनी देण्याची मानसिकता त्यांची नाही आहे। त्याचं कारण एक निम्म्या शेतकऱ्यांना 2030 रुपये टनाप्रमाणे भेटलेले आहेत आणि निम्म्या लोकांना 1800 रुपयांनीच पैसे भेटले। त्याचं कारण एक आम्हाला असं जाणवलं की शेतकऱ्याची एकजूट नसल्यामुळं त्या शेतकऱ्यावर हे अन्याय करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत असं या घटनेतून आम्हाला दिसतंय। तेव्हा मी पुन्हा एकदा तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की तुम्ही जर संघटित झाले तर 100% आपण कारखान्याच्या प्रशासनाकडून हे पैसे वसूल करू आणि एक स्वाभिमानीचा एक कार्यकर्ता आणि एक शेतकरी ह्या नात्याने माझी ह्या कारखान्याला शुभेच्छाच आहे की हा जामखेड तालुक्यातल्या दुष्काळी भागातला कारखाना टिकावा याच्यासाठी आम्ही कारखाना प्रशासनाला सुद्धा सर्व शेतकरी बांधव सरळ हाताने मदत करण्यास तयार आहोत। तेव्हा सर्व ह्या कारखाना गाव येथे शेतकऱ्यांचा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेला होता। त्यानिमित्तानं आमची साखर कारखाना प्रशासनाची चर्चा चालू आहे। 2017-18चा जो गळीत हंगाम होता त्यामध्ये श्रीराम शुगरने काही शेतकऱ्यांना 2030 रुपये प्रति टन पैसे दिले आणि काही शेतकऱ्यांना FRP प्रमाणे 1800 रुपये दिले। नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्व कारखान्यांनी साखरेचा दर कमी झाल्यानंतरही 2100 रुपयाच्या खाली प्रति टन हा ऊसाचा दर दिलेला नाही। म्हणून आम्ही सर्व शेतकरी आज श्रीराम शुगर कारखान्यामध्ये प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आलेलो आहोत। प्रशासनाशी आता चर्चा झालेली आहे, त्यांची मानसिकता अजून तरी सकारात्मक आम्हाला दिसत नाही, पण निंबे साहेबाच्या माध्यमातून आम्हाला वाटतं की नक्कीच ते शेतकऱ्यांचे राहिलेले 205 रुपये हे उर्वरित रक्कम 100% देतील हे आम्हाला ग्वाही आहे। आणि साखर कारखाना बंद व्हावा, त्यांना काय त्रास द्यावा हा उद्देश कुठल्याही शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याचा बिलकुल नाही। आणि म्हणून आमची कळकळीची विनंती आहे श्रीराम शुगरच्या प्रशासनाला की त्यांनी राहिलेल्या शेतकऱ्यांचे 205 रुपये प्रति टन रुपये हे लवकरात लवकर द्यावे। FM स्टार न्यूज साठी प्रतिनिधी फारुख शेख, जामखेड।